लोक येत होती बाबा किती 6000 लोक येत होती त्या दिवशी लोक आली 4000 फक्त लोक आली बारामती एरिया भरपूर लोक येत होती 4000 लोक आली आणि चालू कीर्तनात रिमझिम थोडाच पाऊस होता जागेवर पाऊस थांबल्याबरोबर लोक पटापट घराच्या बाहेर निघू लागले लांबून लोक येऊ लागले बरोबर 9च्या दरम्यान माणसं भरपूर आली 4000 लोकांचं जेवण केलं होतं जिथं 6000 लोक यायची तिथं 7000 लोक आली बाबा किती 7000 लोक आली मामांच्या प्रसादाची ताकद आहे का मामाच्या भंडाऱ्याची ताकद आहे का अरे जिथं 4000 माणसाचं जेवण होतं ना अरे तिथं 7000 लोक जेवली पण महाराज सकाळची पंगत सुद्धा जेवली ताकद माझ्या बाळूमामाची ही सामर्थ्य माझ्या बाळूमामाचे इथं कधीच काही कमी पडत नाही इथं कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते फक्त मनापासून श्रद्धा आणि भक्ती पाहिजे बाळूमामा सगळ्या इच्छा पूर्ण करतात पहिली गोष्ट बाळूमामांनी भंडारा उत्सव चालू केला कळलं ना भंडारा उत्सव चालू केला दुसरी गोष्ट केली ती म्हणजे मेतक्यात भूतबाधा खांब रोवला बाबा काय केलं दुसरी गोष्ट भूतबाधा खांब रोवला आता भंडारा उत्सव जवळ आलाय म्हणून मी सांगतोय भूतबाधा खांब रोवला म्हणजे केलं काय भूत 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 म्हणजे काय तर काय होते माहितीये का आजकालची मुलं लय शिकली की लय हुशार होत्या काय होते लय शिकली की लय हुशार म्हणतात जगात भूत नाही ते अंधश्रद्धा आता काही गोष्टी महाराज अंधश्रद्धा आहेत आपण मान्यच केल्या पाहिजेत आहेत अंधश्रद्धा काही गोष्टी लोक आम्ही बघा वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला परवा दिवशी त्या मेखळीमध्ये कीर्तन झालं वर्ष श्राद्धाचं आणि कीर्तन झाल्यानंतर एक आजीबाई ओळखीच्या भेटल्या म्हणले महाराज झालं का जेवण म्हणजे हो आजी जेवण झालं तुम्ही केलं का जेवण नाही म्हणलं मी वरी श्राद्धाचं खाल्लं मला पटपट उत्तर द्यायचं बाबा कीर्तन पवित्र का अपवित्र मोठ्यानं देवाचं जरा बोलत चला कसं आहे कीर्तन पवित्र कीर्तनाचा परिणाम शेजारी होणाऱ्या अन्नावरती झाला अन्न पुण्यवान की पापवान पुण्यवान अन्न ग्रहण केल्यानंतर आपण पवित्र होऊ का अपवित्र पवित्र तरी सुद्धा आम्ही वरी श्राद्धाचं खात मरत नाही लगेच अजिबात मरत नाही काही अंधश्रद्धा बाळग सगळ्या आपण दुसऱ्याचं नाही खायचं आपलं कोण्या खाऊ काही अंधश्रद्धा जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला सुद्धा पुढे लक्ष द्या काही अंधश्रद्धा बाळगू नका लोक म्हणतात कीर्तनाला गेल्यावर चप्पल गेली की 7:30 जाते 7:30 जाते वय मामा 350ला काम लागते सुखाचे 7:30 म्हणे मांजर आडवं गेलं काहीतरी वाईट होतं लक्ष द्या मांजर आडवं गेलं की दुप्पट फायदा काही अंधश्रद्धा बाळगू नका तसं लोक म्हणतात भूत बीत काय नसतं भूत आहे मी पुरावा देऊन बोलत असतो लक्ष द्या भूत म्हणजे काय एखादा विषय काढला तर तो पूर्णत्वाला नेवा हा कीर्तन करायचा नियम असावा असं मला वाटतंय लक्ष द्या भूत म्हणजे काय हा प्रश्न आहे आमचा मामा तुम्ही भूतकाळाची कामं करत होता मामा तुम्हाला भूत्या मामा म्हणून ओळखत होते मामा तुम्ही 120 भूत काढली त्यामुळे तुम्हाला गुरु मुळे महाराजांची प्राप्ती झाली या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य झाल्या मामा भूत म्हणजे काय तर ऐका जो तुमच्या आमच्या सारखा मेलेला आत्मा असतो मेलेला जीव असतो जो जीव अतृप्त असतो ज्या आत्म्याचं अन्नदान पिंडदान ज्ञानदान वस्त्रदान पाक्षिक श्राद्ध मासिक श्राद्ध वार्षिक श्राद्ध कुठला श्राद्ध कुठला विधी केलेला नसतो तो आत्मा अतृप्त असतो आणि अतृप्त आत्मा इकडं तिकडं भटकत असताना ऐन वेळी काळीच्या वेळी तुमच्या आमच्या देहामध्ये तो आत्मा प्रविष्ट होणे देहामध्ये विलीन होणे त्याला म्हटलं जातं भूत लागणं आपल्या भाषेत लागिर झालं मोठे म्हणायचो ते उत्तर इकडून पाहिजे होतं ते इकडून आलं असं द्या चला आपलीच माणसे सगळी लक्ष द्या आपण काय म्हणतो लागिर झालं पण कसं असायचं सांगू का महाराज भूत सुद्धा पहिली लय होती आता भूत अशी राहिली नाही आमच्या तावशी गावाच्या कडेने निरा नदी आली त्या सोनगावमध्ये करा निरा नदीचा संगम झाला सोनेश्वर मंदिरावर आणि तिथून पुढे आमच्या गावात निरा नदी आली आमचे जुने लोक सांगायचे महाराज त्या आपल्या तावशीच्या नदीने एवढी भूत असायची एवढी भूत असायची एवढी भूत असायची ती भूत टेंब घेऊन जाताना दिसायची किती भूत असायची टेंब घेऊन जाताना दिसायची बाबा एवढी भूत असायची एवढी भूत असायची पण आता झालंय कसं पहिल्यासारखी भूतच राहिली नाही तेव्हा आता का तर ही माणसंच भूतासारखी वागायला त्यामुळे भूतच राहिली नाही हो किती भूत असायची सांगू का भगवान शंकराच्या लग्नात भूत नाचायची बेताळ नाचायची कशी बेताळ नाचती बेताळ नाचती बेताळ नाचती बेताळ नाचती